नमस्कार शेतकरी मित्र. आपण नवीन वर्षात सुरू करत आहोत. एबीच्या 30 दिवस 30 वळूंची सिमेंटची माहिती तुम्हाला पूर्णपणे सविस्तरपणे दिली जाईल. आजपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी हे करत आले की रेग्युलर सिमेंट कोणत्याही कंपनीचा असो भरत आलाय, त्यामुळे आपला गोटा बऱ्यापैकी सक्सेस नाही. ह्याच्या मागचं कारण म्हणजे आपण ह्या सिमेंटवरती अजिबात काम करत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हा हेमर बुल हा आहे ना, त्याची कास अडर कशी आहे, म्हणजे त्याची मेंढ कास आहे का घागरी कास आहे, तर ह्या कासेचा सोमॅटिक सेल्स 2.79 दशांश इतका आहे. हा आकडा दुसऱ्या दुधाच्या वाढीसाठी व मस्टडीसाठी अतिशय चांगला आहे. हा हेमर हा बुल दुधाची क्षमता जास्त आणि कासेचा आकार असा खाली कमी आणि साईडला जास्त असल्यामुळे आणि पाठीमागचा पूर्ण मेंढकास असल्यामुळे ह्या गाईला मस्टडीज म्हणजे कमीत कमी प्रमाणात असते. मग हा मस्टडीसाठी अतिशय चांगला आहे. मस्टडीचा ह्या वळूसाठी तुम्ही मस्टडीज होऊ शकत नाही ह्या बुलला, आणि दूध अतिशय चांगले देऊ शकते. ह्या बुलचा सोमॅटिक सेल्स हा 2.79 दशांश इतका आहे. त्यामुळे ह्या हेमर जातीच्या वळूतील दुधासाठी व मस्टडीसाठी हा अतिशय चांगला आहे. दूध चांगले व मस्टडीज कमी प्रमाणात ह्या बुलला होतो. तिसरं म्हणजे कालविंग रेट. याचा कालविंग रेट 2.8 दशांश इतका आहे. म्हणजे काय, तर हे वळूचे सिमेंट भरल्यानंतर आपल्या गायीला येताना आपदा होईल वगैरे असं शेतकऱ्यांचं बऱ्याच म्हणणं असते, तर असं अजिबात काय होत नाही. ह्या सिमेंट भरल्यानंतर हिची वासरे मध्यम स्वरूपाचे होतात व झाल्यानंतर ते झपाट्याने वाढण्याची याची ग्रोथ असते. तर त्याच्यामुळे ह्या वळूची आपण गोट्यात सिमेंट भरणे हा अतिशय आवश्यक आहे. अडर कंपोजिट याची 2.20 दशांश इतके आहे. काशीची रचना याचे अधिक चांगले असल्यामुळे ह्या गाईला मस्टडीज होणे अजिबात शक्यतो होत नाही, आणि ही गाय आजाराला सुद्धा भारी आहे. अजिबात आजारी सहसा करून पडत नाही. सर्व गोष्टींनी आपल्या गोट्यात असेल तर आपला गोटा हा सुदृढ भरपूर प्रमाणात चांगला होईल आणि ह्यात शेतकऱ्यांचा भरपूर प्रकारे फायदा होऊ शकतो. राहिला विषय तो म्हणजे कालवड झाल्यानंतर वाढते किती. ह्या कालवडीची उंची मध्यम स्वरूपात उंच असते, बऱ्यापैकी उंच असते. तर त्यामुळे पण हे सिमेंट सेक्स सॉर्टेड असल्यामुळे ह्याची दुधाची क्षमता A2 असल्यामुळे हा दूध उत्पादनासाठी प्रमाणित आहे. हेमर ह्या जातीचे हे सिमेंट सेक्स सॉर्टेड असल्यामुळे हे सिमेंट भरल्यानंतर गायीला जास्तीत जास्त कालवडीच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अवश्य विचार करणे आवश्यकता आहे. आणि आपल्या गोट्यात बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असते, आमच्या गोट्यात दुधाला फॅट लागत नाही, काही केलं तरी फॅट लागत नाही. त्यासाठी चाऱ्याचं नियोजन पण अतिशय महत्वाचं आहे. त्यासाठी आपण 3 प्रकारचा चारा दिला पाहिजे: ओला, वाळा, सुका. आणि त्यामध्ये पेंडीचा विषय राहतो. मका पेंड, सरकी पेंड, शेंगदाणा पेंड. त्याच्यानंतर फॅटवाढीसाठी गाईला दिवसात कमीत कमी 5 ते 7 किलो वाळा चारा देणे गरजेचे आहे. त्यामध्ये गव्हाचा भुसा वगैरे, वैरण अशा प्रकारचे खाद्य देणे गरजेचे आहे. नुसतं फक्त मका ओल्या खाद्यावरती फॅट अजिबात जास्त लागत नाही. शेतकरी मित्रांनो, राहिला तो शेवटचा फक्त एकच, फॅट लागत नाही. बऱ्याच शेतकरी मित्र हा मिशनेने 99% आजकाल शेतकरी मित्र मिशनेने धार काढतात. पण शेवट ज्या चिळ्या राहतात त्यातच सगळ्यात फॅट जास्त असते. त्यामुळे शेतकरी वर्ग जी शेवट पिळतो हे पूर्ण छाटत नाही. शेतकरी वर्ग मित्रांना माझे एकच आव्हान आहे, दूध छाटून काढत जा. त्याच्यामुळे आपल्या दुधात फॅट जास्त लागू शकते.
हे महत्वाचे आहे.